त्या भीषण रस्ते अपघातात तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा काळ ठरला। माझ्या पतीचे अमितचे अचानक निधन झाले आणि माझे हसते खेळते जग एका क्षणात उद्ध्वस्त झाले। माझे नाव मीरा, वय 25 वर्ष, दिसायला मध्यम उंची, गव्हाळ रंग, लांब सडक काळेभोर केस आणि बोलके डोळे। अमितच्या जाण्याने डोक्यावरचे छत्र हरवल्यासारखे झाले होते। या मोठ्या धक्क्यानंतर कोकणातील आमच्या त्या मोठ्या जुन्या वाड्यात फक्त मी आणि माझे सासरे म्हणजेच अण्णासाहेब उरलो होतो। माझ्या सासूबाई अमित लहान असतानाच वारल्या होत्या, त्यामुळे अमित अण्णासाहेबाचा एकमेव आधार होता। अमितच्या जाण्याने अण्णासाहेब पूर्णपणे खचून गेले होते, पण त्यांनी स्वतःचे दुःख बाजूला ठेवून मला स्वतःच्या मुलीसारखे सांभाळले। सुरुवातीचे काही महिने आमच्यासाठी अत्यंत कठीण आणि वेदनादायी गेले। त्या मोठ्या वाड्यात फक्त शांतता आणि दुःखाचे सावट असायचे। मी दिवसभर अमितच्या खोलीत बसून त्याच्या आठवणीत रडायचे। जेवणा खाण्याचे भान नसायचे। अण्णासाहेब घराच्या पडवीत बसून अमितचा विचार करत डोळे पुसायचे। दोन एकाकी जीवांना एका छताखाली एकमेकांचे दुःख पाहत कसेबसे जगत होतो। पण अण्णासाहेबांनी कधीही मला एकटेपणा जाणू दिला नाही। स्वतःच्या हाताने माझ्यासाठी जेवण घेऊन यायचे, मला खंबीर राहण्यासाठी मायेने समजवायचे। अण्णासाहेबांचे वय 55 वर्ष होते। दिसायला उंच, कमावलेली शरीरयष्टी, पांढरे होत आलेले केस आणि चेहऱ्यावर एक वेगळाच रुबाब होता। ते सुशिक्षित आणि विचारांना खूप आधुनिक होते। हळूहळू काळ सरकत गेला तसे आमच्यातील नाते एका वेगळ्या वळणावर आले। अण्णासाहेबांनी मला पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी खूप प्रोत्साहन दिले। माझे मन रमावे म्हणून मी त्यांना मला जवळच्या तालुक्याच्या शहरात संगणक कोर्सला प्रवेश घेऊन दिला। मी जेव्हा सकाळी तयार होऊन क्लासला जायची तेव्हा अण्णासाहेब कौतुकाने माझ्याकडे बघायचे। माझ्या छोट्या छोट्या गरजा आणि तब्येत याकडे ते बारीक लक्ष ठेवायचे। मी क्लासहून दमून आले की माझ्यासाठी चहा बनवून ठेवणे, रात्री जेवताना माझे कौतुक करणे, या गोष्टीमुळे मला वेगळाच मानसिक आधार मिळत होता। मी सुद्धा अण्णासाहेबांच्या जेवणाची, औषधांची आणि कपड्यांची अगदी हक्काने काळजी घेऊ लागले। दिवसेंदिवस आमच्यातील संवाद आणि जवळीक वाढत चालली होती। घरात वावरताना जेव्हा आमची नजरानजर व्हायची तेव्हा त्यांच्या डोळ्यात मला स्वतःबद्दल एक वेगळाच आदर आणि माया दिसायची। ते मला खूप आदराने वागवायचे। त्यांचा तो समजूतदारपणा, प्रौढ, खंबीर आणि सुरक्षित वाटणारा स्वभाव मला हळूहळू आकर्षित करू लागला होता। घरात जेव्हा ते माझ्या शेजारून जात तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळाच प्रभाव माझ्यावर पडायचा, ज्यामुळे माझ्या छातीची धडधड वाढायची। एक दिवस दुपारी घरात दुसरे कोणीच नव्हते। मी माझ्या खोलीत कपड्याच्या घड्या घालत होते। मी हलक्या गुलाबी रंगाची सुती साडी नेसली होती आणि केस मोकळे सोडले होते। अचानक अण्णासाहेब खोलीच्या दरवाजापाशी आले। त्यांच्या हातात अमितच्या जुन्या डायऱ्या होत्या। मीरा, जरा इकडे बघशील? कपाटाच्या वरच्या कप्प्यात अमितच्या काही महत्त्वाच्या फाईल्स आहेत। माझा हात तिथपर्यंत पोहोचवत नाही, तू जरा मदत करशील का? मी अगदी मऊ आणि खंबीर आवाजात म्हणाले। त्यांचा तो गंभीर आणि मधाळ आवाज ऐकून माझ्या मनात एक वेगळीच लहर उठली। मी कपाटाजवळ गेले आणि वरच्या कप्प्यातील फाईल्स काढण्यासाठी टाचावर उभी राहिले। फाईल्स काढताना अचानक माझा तोल गेला आणि मी थेट मागे पडणार इतक्यात अण्णासाहेबांनी अत्यंत वेगाने पुढे होऊन मला आपल्या मजबूत हातांनी सावरले। माझा चेहरा थेट त्यांच्या छातीवर विसावला। त्यांच्या त्या खंबीर मिठीत येताच माझ्या अंगाला सरसरून काटा आला। अण्णासाहेबांच्या छातीचे ठोके मला स्पष्ट जाणवत होते। त्यांनी मला घट्ट पकडून ठेवले होते जेणेकरून मी पडू नये। काही सेकंद आम्ही दोघे त्याच अवस्थेत होतो। खोलीत एक अनामिक शांतता पसरली होती। त्यांनी हळूच मला उभे केले, पण त्यांचे हात अजूनही माझ्या खांद्यावर होते। मी हळूच माझे डोळे वर केले आणि थेट त्यांच्या डोळ्यात पाहिले। त्यांच्या डोळ्यात एक संकोच होता, पण सोबतच एक वेगळीच ओढ आणि भावनांची तीव्र लाट दिसत होती। आम्ही दोघेही शांत होतो, पण श्वासांचा वेग वाढला होता। एका मर्यादेपलीकडे जाऊन दोन एकाकी मनामध्ये एक नवीन भावनिक आकर्षणाची पहिली ठिणगी पडली होती। त्या दुपारी कपाटापाशी निर्माण झालेली ती शांतता खूप काही सांगून जात होती। अण्णासाहेबांच्या त्या खंबीर मिठीचा स्पर्श आणि माझ्या मनातील पहिलीच अनामिक धडधड, आम्ही दोघेही एकमेकाच्या अगदी जवळ होतो। जेव्हा त्यांनी मला हळूच सरळ उभे केले तेव्हा त्यांच्या हाताचा उबदार स्पर्श माझ्या खांद्यावर रेंगाळत होता।
मी संकोचाने डोळे खाली झुकवले, पण माझ्या चेहऱ्यावरची लाली आणि वेगाने चाललेले श्वास अण्णासाहेबापासून लपून राहिले नाहीत. तू तू ठीक आहेस ना मीरा? अण्णासाहेबांनी अत्यंत मऊ आणि काळजीयुक्त आवाजात विचारले. हो अण्णासाहेब, मी ठीक आहे, थँक्यू, मी हळू आवाजात म्हणाले. त्यांनी हळूच आपले हात माझ्या खांद्यावरून मागे घेतले. त्यांच्या चेहऱ्यावर एक संकोच होता, जणू एका मर्यादेपलीकडे जाऊन आपल्या सुनेला इतके जवळ पकडल्याची एक सुप्त जाणीव त्यांना झाली होती. ते काही न बोलता फाईल्स घेऊन खोलीबाहेर निघून गेले. पण ते गेल्यानंतरही माझ्या खोलीत त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळाच उबदार भास मागे उरला होता. मी तशीच विचारात हरवून बसून राहिले. 2 वर्ष अमितच्या विरहाने कोरडे पडलेले माझे मन आज अण्णासाहेबाच्या त्या प्रौढ आणि सुरक्षित स्पर्शाने एकदम शहारून उठले होते. त्या घटनेनंतर पुढचे काही दिवस आमच्या दोघांसाठी खूप वेगळे गेले. घरात एरवी सहज वावरणारे आम्ही दोघे आता एकमेकासमोर येताना थोडे संकोचू लागलो होतो. पण या संकोचात एका वेगळाच गोडवा होता. आमची नजरानजर झाली, एक सुप्त थरारक संपूर्ण शरीरातून धावून जायचा. अण्णासाहेब आता माझ्यासाठी काही विशेष गोष्टी करू लागले होते. मी क्लासवरून येताच माझ्या आवडीची मिठाई आणणे किंवा रात्री जेवताना माझ्याशी नवनवीन विषयावर गप्पा मारणे, हे सर्व खूप हक्काने करत होते. एक दिवस रात्रीची वेळ होती. आम्ही दोघेही जेवून आवरले होते. अण्णासाहेब दिवाणखान्यात सोफ्यावर बसून काहीतरी वाचन करत होते. मी स्वयंपाकघरात आवरून त्यांच्या दुधाचा ग्लास घेऊन आले. त्या रात्री मी पांढऱ्या रंगाची हलकी सुती साडी नेसली होती आणि माझे केस पाठीवर मोकळे सुटलेले होते. मी दुधाचा ग्लास सोफ्याच्या शेजारच्या टेबलवर ठेवला. अण्णासाहेब, तुमचं दूध, मी म्हणाले. त्यांनी पुस्तकावरून नजर हटवून माझ्याकडे पाहिले. त्या मंद प्रकाशात माझ्या मोकळ्या केसांकडे आणि साध्या रूपाकडे त्यांची नजर काही क्षणासाठी खिळली. त्यांच्या डोळ्यात माझ्या सौंदर्याबद्दल एक वेगळेच कौतुक आणि ओढ स्पष्ट दिसत होती. मीरा, जरा बस ना इथे, रोज काम करून दमतेस, 2 मिनिटं गप्पा मारू, ते सोफ्यावर बाजूला सरकत म्हणाले. त्यांचा तो हक्काचा शब्द मी टाळू शकले नाही. मी त्यांच्या शेजारी सोफ्यावर येऊन बसले. आमच्या दोघांमध्ये अवघ्या काही इंचाचं अंतर होते. ते इतक्या जवळ होते की मला त्यांच्या शरीराची ऊब जाणवत होती. मीरा, आजकाल तू खूप छान असतेस. अमितच्या जाण्यानंतर या घरातले हसूच गायब झाले होते. पण आता तुला ह्याचे सावरलेले पाहून मला खूप समाधान मिळते, ते माझ्या डोळ्यात पाहत अत्यंत भावुक नजरेने म्हणाले. त्यांच्या कौतुकाने माझ्या मनाचा बांध सुटत चालला होता. एका स्त्रीला ज्या सुरक्षेची, हक्काच्या, जवळीकीची आणि संवादाची अपेक्षा असते, ती मला अण्णासाहेबांमध्ये दिसत होती. अण्णासाहेब, तुम्ही मला सांभाळले आहे म्हणून मी आज उभी आहे. तुम्ही नसता तर मी कधीच स्वतःला सावरू शकले नसते, मी अत्यंत कातर आवाजात म्हणाले. आणि माझ्या डोळ्यातून एक अश्रू गालावर घसरला. माझ्या डोळ्यातील पाणी पाहून अण्णासाहेबांना स्वतःवरचा ताबा राहिला नाही. त्यांनी हळूच आपला मऊ आणि खंबीर हात माझ्या गालावर ठेवला आणि तो अश्रू पुसला. त्यांचा तो उबदार स्पर्श माझ्या काळजाची धडधड वाढवून गेला. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. त्यांनी आपला हात मागे न घेता हळूच माझा दुसरा हातही आपल्या हातात घेतला. त्या रात्रीच्या एकांतात दिवाणखान्यातील त्या मंद प्रकाशात आमचे श्वास वेगाने चालले होते. अण्णासाहेबाच्या नजरेतील ती प्रौढ आर्तता आणि माझ्या मनातील त्यांच्याबद्दलची सुप्त ओढ दोन्ही एकमेकांमध्ये विखरुन चालल्या होत्या. दोन्ही एकाकी मनामध्ये तीव्र आकर्षणाची आणि भावनाची एक सुंदर, नाजूक पण तितकीच गुंतागुंतीची लाट आता अधिकच गढूळ आणि घट्ट होऊ लागली होती. त्या रात्रीनंतर आमच्यातील संवादांचे स्वरूप पूर्णपणे बदलले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी नेहमीप्रमाणे अण्णासाहेबांसाठी चहा घेऊन गेले, तेव्हा वातावरणात एक वेगळाच अनभिज्ञ ताण आणि गोडवा एकत्र जाणवत होता. अण्णासाहेब नेहमीप्रमाणे वर्तमानपत्र वाचत होते, पण मी खोलीत येताच त्यांचे वर्तमानपत्र खाली ठेवले. मीरा, काल रात्री, अण्णासाहेब थोडे अडखळत म्हणाले. अण्णासाहेब, काही बोलू नका, मला सर्व समजते, मी खाली पाहत शांतपणे म्हणाले. त्यांनी माझा हात हळूच हातात घेतला. मीरा, मी तुला नेहमी अमितची पत्नी आणि माझी सून म्हणूनच पाहिले, पण तुझ्या या भाबड्या आणि खंबीर रूपाने माझ्या मनातील अनेक वर्षाची शांतता ढवळून काढली आहे. मला तुझा आधार वाटतो. त्यांच्या प्रामाणिक कबुलीने माझ्या मनातील सर्व शंका दूर झाल्या. एकाकीपणाच्या आणि दुःखाच्या
वादळातून तावून सुलाखून निघालेले आमचे नाते आता केवळ सासू आणि सासरे किंवा सुनेचे राहिले नव्हते, तर ते परस्परांना समजून घेणाऱ्या, आदर करणाऱ्या आणि एकमेकांमध्ये सुख शोधणाऱ्या जीवांचे एक अनोखे दृढ बंध बनले होते. निसर्गाचा नियम आणि मनाची ओढ यांच्यापुढे सामाजिक चौकटीचे कुंपण हळूहळू गळून पडले होते आणि आम्ही दोघेही एकमेकांच्या सोबत जगण्याचा नवा अर्थ शोधला होता. त्या रात्रीनंतर आमच्या नात्यातील एक संकोचाचा पडदा पूर्णपणे गळून पडला होता. घरातल्या हवेत एक नवा उबदार आणि रोमॅन्टिक जिव्हाळा भरून राहिला होता. अण्णासाहेब आणि माझे नाते आता फक्त एका छताखाली राहणाऱ्या सून सासऱ्याचे उरले नव्हते. त्यात दोन एकाकी समंजस्य आणि एकमेकांना प्रेमाने सावरून घेऊ इच्छिणाऱ्या जीवांची रेशीम विण विणली गेली होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी नेहमीपेक्षा लवकर अण्णासाहेब घरात आले. माझ्यासाठी त्यांनी बाजारातून तीच आवडती ताज्या मोगऱ्याची वेणी आणली होती. मी स्वयंपाकघरात चहा बनवत असताना ते हळूच पावले टाकत मागे येऊन उभे राहिले. मीरा, त्यांनी अगदी मऊ आणि प्रेमाशुद्ध आवाजात हाक मारली. मी वळून पाहिले तर चेहऱ्यावर एक मुलासारखा निष्पाप आनंद आणि डोळ्यात माझ्याबद्दलचे अपार कौतुक दिसत होते. त्यांनी हातातील मोगऱ्याचा गजरा पुढे केला. मोगऱ्याच्या त्या सुगंधाने संपूर्ण स्वयंपाकघर दरवळून गेले. अण्णासाहेब, हे काय? मी संकोचाने आणि आनंदाने विचारले. तुझ्या मोकळ्या केसात हा मोगरा खूप छान दिसेल. मीरा, काल रात्रीपासून माझ्या मनात फक्त तुझाच विचार फिरतोय. तुला आनंदी पाहण्यातच हा आता माझा आनंद आहे. असे म्हणत अण्णासाहेबांनी हळूच गजरा माझ्या केसात मावळला. त्यांच्या बोटांचा तो मऊ स्पर्श माझ्या मानेला आणि पाठीला चाटून गेला आणि माझ्या अंगावर पुन्हा एकदा रोमांच उभे राहिले. त्या रात्री कोकणात मुसळधार पाऊस सुरू झाला. छतावर पडणाऱ्या पावसाच्या टपोर थेंबांचा आवाज आणि खिडकीतून येणारा गार वारा यामुळे वातावरणात एक वेगळाच रोमॅन्टिक मूड तयार झाला होता. रात्रीचे जेवण झाल्यावर मी नेहमीप्रमाणे अण्णासाहेबांच्या खोलीत चहा आणि औषधे घेऊन गेले. अण्णासाहेब पलंगावर एका पुस्तकाची पाने चाळत होते. मी चहाचा कप त्यांच्या हातात दिला. त्यांची चहाचा कप बाजूला ठेवला आणि अचानक माझा हात धरून मला आपल्या शेजारी पलंगावर बसवून घेतले. अण्णासाहेब, माझ्या तोंडून एवढा शब्द बाहेर पडला. माझी छाती वेगाने धडधडत होती. मीरा, आज मला अण्णासाहेब म्हणू नकोस. या मंद खोलीत, या एकांतात फक्त तू आणि मी आहोत. तुझ्या या बोलक्या डोळ्यांना मला जगण्याची नवी उमेद दिली आहे. आम्हीच्या जाण्यानंतर आयुष्य संपल्यासारखे होते, पण तुझ्या या साहसाने मला पुन्हा एकदा प्रेमाची आणि जगण्याची जाणीव करून दिली. ते माझे दोन्ही हात आपल्या खंबीर हातात घेत अत्यंत भावनिक नजरेने म्हणाले. त्या मंद प्रकाशात अण्णासाहेबांचा तो प्रौढ, रुबाबदार आणि सुरक्षित वाटणारा चेहरा माझ्या खूप जवळ होता. त्यांच्या श्वासांची ऊब मला माझ्या चेहऱ्यावर जाणवत होती. मी माझे डोळे झुकवले, पण अण्णासाहेबांनी हळूच माझी हनवटी धरून माझा चेहरा वर केला. आमच्या दोघांची नजरानजर झाली. त्या नजरेत माझ्याबद्दलचा अथांग आदर, प्रेम आणि अनामिक ओढ स्पष्ट दिसत होती. त्यांनी हळूच पुढे होऊन माझ्या कपाळावर एक दीर्घ आणि उबदार चुंबन घेतले. त्या स्पर्शाने माझ्या मनातील सर्व उरलीसुरली भीती आणि संकोच विरघळून गेला. अमितच्या विरहाने 2 वर्ष कोरडे पडलेले माझे मन आज अण्णासाहेबांच्या त्या असीम प्रेमाने आणि स्पर्शाने पूर्णपणे फुलून आले होते. त्यांनी मला हळूच आपल्या मजबूत बहुपाशात ओढले. मीही कोणताही हिचकीच न करता त्यांच्या खंबीर छातीवर माझे डोके टेकवले. त्यांच्या हृदयाचे ठोके मला स्पष्ट ऐकू येत होते. अण्णासाहेबांनी माझे मोकळे केस हळुवार हाताने कुरवाळले. मोगऱ्याचा सुगंध आणि पावसाचा तो मंद आवाज या रात्रीच्या एकांतात अधिकच रोमॅन्टिक वाटू लागला. मीरा, मी तुला कधीही दुखवणार नाही. या नात्याला काय नाव द्यायचे हे जगाला ठरू दे, पण माझ्यासाठी तू माझे सर्वस्व आहेस. अण्णासाहेब माझ्या कानापाशी अत्यंत मऊ आणि गढूळ आवाजात गुपित सांगितल्यासारखे म्हटले. मी त्यांच्या मिठीत अधिकच सुरक्षित अनुभवत होते. त्यांच्या हाताचा उबदार स्पर्श माझ्या पाठीवर आणि खांद्यावर रेंगाळत होता. त्या पावसाळी रात्री बाहेरील वादळापासून दूर त्या बंद खोलीच्या एकांतात 2 मनांनी, 2 भावनांचे आणि 2 आत्म्यांचे एक सुंदर, नाजूक आणि रोमांसने भरलेले नवे पूर्व सुरू झाले होते. निसर्गाने रचलेल्या या नव्या बंधनात आम्ही दोघांचेही भूतकाळ विसरून एकमेकाच्या प्रेमात पूर्णपणे वाहून गेलो होतो. त्या रात्रीनंतर
आमच्या नात्यातील संकोचाचा पडदा पूर्णपणे गळून पडला होता. घरातल्या हवेतच एक नवा उबदार आणि रोमॅन्टिक जिव्हाळा भरून आला होता. अण्णासाहेब आणि माझे नाते आता फक्त एकाच छताखाली राहणाऱ्या सून आणि सासऱ्याचे उरले नव्हते. त्या दोन एकाकी समाजस्य आणि एकमेकांना प्रेमाने सावरू घेऊन इच्छिणाऱ्या जीवांची रेशीमविण गेली होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी नेहमीपेक्षा लवकर अण्णासाहेब घरात आले. माझ्यासाठी त्यांनी बाजारातून तीच आवडती ताज्या मोगऱ्याची वेणी आणली होती. मी स्वयंपाकघरात चहा बनवत असताना ते हळूच पावले टाकत मागे येऊन उभे राहिले. मीरा, त्यांनी अगदी मऊ आणि प्रेमोच्छिद आवाजात हाक मारली. मी वळून पाहिले तर अण्णासाहेबाच्या चेहऱ्यावर एका लहान मुलासारखा निष्पाप आनंद आणि डोळ्यात माझ्याबद्दल अपार कौतुक दिसले होते. त्यांच्या हातातील मोगऱ्याचा गजरा पुढे केला. मोगऱ्याच्या त्या सुगंधाने संपूर्ण स्वयंपाकघर दरवळून निघाले. अण्णासाहेब, हे काय? मी संकोचाने आणि आनंदाने विचारले. तुझ्या मोकळ्या केसात हा मोगरा खूप छान दिसेल. मीरा, काल रात्रीपासून माझ्या मनात फक्त तुझाच विचार फिरतोय. तुला आनंदी पाहण्यातच आता माझा आनंद आहे. असे म्हणत अण्णासाहेबांनी हळूच तो गजरा माझ्या केसात माळला. त्यांच्या बोटाचा तो स्पर्श माझ्या मानेला आणि पाठीला चाटून गेला आणि माझ्या अंगावर पुन्हा एकदा रोमांच उभे राहिले. त्या पावसानंतरच्या काही दिवसात आमच्या नात्यात एक खोल आणि परिपक्व शांतता निर्माण झाली होती. हे नाते आता फक्त शारीरिक आकर्षणापुरते किंवा क्षणिक भावनेपुरते मर्यादित राहिले नव्हते, तर ते दोन दुखावलेल्या एकाकी आत्म्याचे एकमेकांना दिलेले भावनिक संरक्षण आणि एकमेकाबद्दल अपार प्रेम आणि आदर बनले होते. एक दिवस सकाळी अण्णासाहेबांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना तीव्र ताप आला होता. आम्ही जाण्यानंतर त्यांची स्वतःच्या आरोग्याकडे फार दुर्लक्ष केले होते, पण आज त्यांचा खंबीर शरीरयष्टीचा रुबा बाजारापुढे थकला होता. मी त्यांना अंथरुणात निजवले, डॉक्टरांना बोलवून औषधे आणली आणि दिवस रात्र त्यांची काळजी घेऊ लागले. मी त्यांच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवताना, वेळेवर औषधं देताना अण्णासाहेब माझ्याकडे एका वेगळ्याच आर्द्रतेने पाहत होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू घसरत होते. मीरा, तू माझ्यासाठी जे करतेस, मी या उपकाराची परतफेड कधीच करू शकत नाही, ते अत्यंत अचक्त आणि कातर आवाजात म्हणाले. मी त्यांचा हात हळूच माझ्या हातात घेतला आणि त्यांच्या गालावरून घसरणारा तो अश्रू माझ्या बोटांनी टिपला. अण्णासाहेब, ज्या दिवशी अमित गेला त्या दिवशी तुम्ही स्वतःचे दुःख विसरून मला सावरले होते. तुम्ही मला घराची मुलगी म्हणून आधार दिला. आज जर मी तुमची काळजी घेतली नाही तर माझ्या जगण्याला काहीच अर्थ उरणार नाही. आपण एकमेकांचे दुःख वाटून घेतले आहे. आता हे नाते उपकाराचे नाही तर हक्काचे आहे. माझे हे शब्द ऐकून अण्णासाहेबांच्या चेहऱ्यावर एक असीम समाधानाचे हास्य उमटले. त्यांनी माझा तोच हात आपल्या तोंडाजवळ नेऊन त्यावर आपल्या ओठांचा उबदार स्पर्श केला. त्या स्पर्शात कोणतीही वासना नव्हती, तर त्यात होता फक्त आणि कृतज्ञतेचा आणि आदर आणि अथांग प्रेमाचा भाव. काही दिवसात अण्णासाहेब पूर्णपणे बरे झाले. त्या आजारपणाने आमच्या नात्यातील भावनिक बंध अधिकच घट्ट केले होते. एका संध्याकाळी अण्णासाहेबांनी मला दिवाणखान्यात बोलवले. त्यांच्या हातात एक मोठा कागद आणि काही दागिने होते. ते दागिने अमितने माझ्या लग्नात घेतले होते, जे अमितच्या जाण्यानंतर मी कपाटात बंद करून ठेवले होते. मीरा, इथे बस, अण्णासाहेब सोफ्याकडे इशारा केला. मी शांतपणे त्यांच्या शेजारी बसले. त्यांनी सर्व दागिने माझ्या हातात ठेवले आणि सोबत तो कागदही पुढे केला. मी पाहिले तर तो आमच्या वाड्याचा आणि जमिनीचा ताबा दाखवणारा कायदेशीर कागदपत्र होता, ज्यावर माझे नाव लिहिले होते. हे काय अण्णासाहेब? मी आश्चर्याने विचारले. मीरा, हे जग काय म्हणेल, समाज काय विचार करेल याच्या भीतीपोटी आपण अनेकदा स्वतःच्या भावना मारतो. पण तू मला जो भावनिक आधार दिला, जे प्रेम दिलंस, त्याने मला पुन्हा जगायला शिकवलं. अमित गेला, पण त्याचा अर्थ तुझे आयुष्य तिथेच संपले असं नाही. मी आज हे सर्व तुझ्या नावावर करत आहे, जेणेकरून भविष्यात मी असो वा नसो तुला कधी कोणापुढे हात पसरावे लागणार नाही. अण्णासाहेब भावुक होऊन म्हणाले. माझ्या डोळ्यातून अश्रूची धार लागली. अण्णासाहेब, मला या संपत्तीची किंवा दागिन्याची गरज नाही. मला फक्त तुमची साथ हवी आहे. अमितच्या जाण्यानंतर मला जे घर आणि जे प्रेम तुमच्या रूपात मिळालं, तेच माझे सर्वस्व आहे. अण्णासाहेबांनी मला हळूच आपल्या जवळ घेतले आणि माझे डोके आपल्या छातीवर टेकवले. मीरा, तू माझी सून म्हणून या घरात आलीस, पण आज तू माझा श्वास बनले आहेस.
आपण जगासाठी सून सासरे असू, पण दरवाजाच्या मागे आपण दोन अशी मनं आहोत ज्यांनी एकमेकांच्या दुःख प्रेमाची मलमपट्टी केली आहे. त्या रात्री वाड्याच्या अंगणात चांदणे फुलले होते. आम्ही दोघेही पडवीत बसून एकत्र चहा घेत होतो. बाहेरील शांतता फक्त आमच्या श्वासांचा आणि एकमेकांच्या सहवासाचा आनंद पसरला होता. अमितच्या विरहाची जखम आता पूर्णपणे भरून निघाली होती. अण्णासाहेबाच्या त्या प्रौढ खंबीर आणि समंजस्य प्रेमाने माझ्या आयुष्याला पुन्हा एकदा पूर्णत्व दिले होते. आम्ही दोघेही एकमेकांचा हात हातात घेऊन भूतकाळातील दुःख मागे टाकत भविष्यातील प्रत्येक क्षण एकत्र जगण्याच्या सुंदर आशेने त्या चांदण्या रात्रीत हरवून गेलो. दिवसामागून दिवस जात होते आणि आमच्या नात्यातील तो जुना संकोच आता पूर्णपणे नाहीसा झाला होता. घरातल्या गंभीर आणि भावनिक वातावरणात हळूहळू एक नवीन उत्साही आणि मजेशीर वळण आले होते. अण्णासाहेबांच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखे हसू परत आले होते आणि मी सुद्धा पुन्हा एकदा मनापासून जगायला शिकले होते. कोकणातला पावसाळा ओसरला होता आणि गुलाबी थंडीची सुरुवात झाली होती. आमच्या त्या जुन्या वाड्यात आता रोज काहीतरी नवीन मजेशीर आणि मिश्किल प्रसंग घडत असत. अण्णासाहेबांनी जरी 55 वर्षाचे प्रौढ असले तरी माझ्यासोबत असताना ते कधीकधी एखाद्या तरुण मित्रासारखे आणि लहान मुलासारखे खोडकर वागत असत. एक दिवस दुपारी मी स्वयंपाकघरात पुरणपोळी बनवत होते. अण्णासाहेब नेहमीप्रमाणे बाहेरच्या पडवीत वर्तमानपत्र वाचत बसले होते. पुरणपोळीचा खमंग वास संपूर्ण वाड्यात पसरला होता. अचानक अण्णासाहेब गुपचूप पावले टाकत स्वयंपाकघराच्या दारापाशी येऊन उभे राहिले. मी जेव्हा पोळी भाजण्यासाठी मागे वळले तेव्हा ते अगदी माझ्या पाठीमागे उभे होते. अरे बापरे, अण्णासाहेब तुम्ही कधी आलात? मला घाबरावूनच सोडलं. मी छातीवर हात ठेवत म्हणाले, मी काही चोरी करायला नाही आलोय मीरा. मी फक्त या खमंग वासाचा पाठलाग करत आलोय. ते मिश्किलपणे हसत म्हणाले, चहा आणि जेवायला अजून अर्धा तास आहे. चला बाहेर बसा जाऊन, मी खोटी खोटी ताकीद देत म्हणाले. पण अण्णासाहेब तिथेच थांबले. त्यांनी हळूच पुढे होऊन तव्यावरची गरमागरम पुरणपोळी उचलण्याचा प्रयत्न केला. अहो, हात भाजेल तुमचा. मी घाईघाईत त्यांचा हात धरला. त्यांनी माझा हात पकडला आणि अगदी लहान मुलासारखा चेहरा करून म्हणाले, मीरा, गृहिणी एवढी कडक असेल तर माणसाने काय करायचं? मला आधीच एक गरम पोळी खायला दे, तरच मी इथून जाईन. त्यांचा तो बालहट्ट पाहून मला हसू आवरेनासे झाले. मी गरम पोळीचा एक तुकडा तोडून त्यांना भरवला. त्यांनी अगदी आनंदाने तो तुकडा खाल्ला आणि माझ्या गालाला हळूच पुरणाचा हात लावला. अण्णासाहेब, हे काय केलं तुम्ही? मी गालाला हात लावत ओरडले. जशी पोळी गोड आहे तशी माझी मीराही गोड दिसतेस, असे सांगून ते मोठ्याने हसत बाहेर पळून गेले. अण्णासाहेबांचा तो खोडकरपणा पाहून माझा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून गेला होता. आज त्याच आठवड्यातील रविवार. अण्णासाहेबांनी अचानक वेगळाच बेत आखला. मीरा, आज आपण शहरात फिरायला आणि चित्रपट मूव्ही पाहायचं. ते सकाळीच उत्साहाने म्हणाले. काय, या वयात तुम्ही मूव्ही पाहायला जाणार आणि तेही माझ्यासोबत? मी आश्चर्याने विचारले. वयाचा आणि आनंदाचा काय संबंध मीरा? आणि मी काही म्हातारा झालो नाही अजून, त्यांनी आपली कॉलर उभी करत रुबाबात म्हटले. आम्ही दोघे शहरातल्या एका मोठ्या मॉलमध्ये गेलो. अण्णासाहेबांनी मला सुंदर निळ्या रंगाची साडी घेऊन दिली. चित्रपटगृहात जाताना त्यांनी माझा हात अगदी हक्काने आपल्या हातात पकडला होता. तिथे येणारे तरुण जोडपे आमच्याकडे कौतुकाने पाहत होते. अण्णासाहेबांनी पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक्स आणले. चित्रपट सुरू असताना अंधारात त्यांनी हळूच माझा हात आपल्या हातात ठेवला. त्या गर्दीतही मला त्यांच्यासोबत अत्यंत सुरक्षित आणि आनंदी वाटत होते. चित्रपट संपल्यावर आम्ही एका चांगल्या हॉटेलला जेवायला गेलो. तिथे जेवताना अण्णासाहेब मला त्यांच्या कॉलेजच्या काळातील गमतीशीर किस्से सांगत होते. ते कसे खोडे करायचे, शिक्षकांना कसे चकवायचे, हे ऐकून मी हसून बेजार झाले होते. बऱ्याच वर्षानंतर मी असा मनमोकळा आनंद अनुभवत होते. घरी परतताना गाडीत त्यांनी जुनी रोमॅन्टिक गाणी लावली होती. रात्रीचा प्रवास, गार वारा आणि अण्णासाहेबांचा सहवास, सर्व काही स्वप्नवत वाटत होतं. मीरा, आजचा दिवस तुला कसा वाटला? त्यांनी गाडी चालवताना विचारले.
अण्णासाहेब, मी आयुष्यात इतका आनंद कधीच अनुभवला नव्हता. तुम्ही मला पुन्हा जगायला शिकवलं. मी त्यांच्या खांद्यावर डोके टेकवले म्हणाले. त्यांनी गाडी एका बाजूला थांबवली आणि माझ्याकडे पाहिले. मीरा, हा आनंद आता आयुष्यभर असाच राहणार आहे. आपण दोघे एकमेकांचे हसू बनवूया, असे म्हणत त्यांनी माझ्या ओठावर एक हळुवार आणि प्रेमाचे चुंबन घेतले. त्या रात्रीनंतर आमच्या आयुष्यातला तो दुःखाचा काळ पूर्णपणे संपला होता. अण्णासाहेबांचे समंजसपण, त्यांचे माझ्यावरचे निस्सीम प्रेम आणि आमच्यातील ही छानशी मैत्री यांनी आमच्या नात्याला एक वेगळाच रंग दिला होता. आम्ही दररोज लहान सहान गोष्टीमध्ये आनंद शोधत होतो. एकमेकांची फिरकी घेत आणि प्रेमाच्या या सुंदर प्रवासाचा आनंद घेत एकत्र जगत होतो. दिवसामागून दिवस जात होते आणि आमच्या नात्यातील तो जुना संकोच आता पूर्णपणे नाहीसा झाला होता. घरातल्या गंभीर आणि भावनिक वातावरणात हळूहळू एक नवीन उत्साही आणि मजेशीर वळण आले होते. अण्णासाहेबांच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखे हसू परत आले होते आणि मी सुद्धा पुन्हा एकदा मनापासून जगायला शिकले होते. कोकणातला पावसाळा ओसरला होता आणि गुलाबी थंडीला सुरुवात झाली होती. आमच्या त्या जुन्या वाड्यात आता रोज काहीतरी नवीन मजेशीर आणि मिश्किल प्रसंग घडत असत. अण्णासाहेब जरी 55 वर्षाचे प्रौढ पुरुष असले तरी माझ्यासोबत असताना ते कधीकधी एखाद्या तरुण मित्रासारखे किंवा लहान मुलासारखे खोडकर वागत असत. एक दिवस दुपारी मी स्वयंपाकघरात पुरणपोळी बनवत होते. अचानक नेहमीप्रमाणे बाहेरच्या पडवीत वर्तमानपत्र वाचत बसलेले पुरणपोळीचा खमंग वास संपूर्ण वाड्यात पसरला होता. अचानक अण्णासाहेब गुपचूप पावले टाकत स्वयंपाकघराच्या दारापाशी येऊन उभे राहिले. मी जेव्हा पुरणपोळी बांधण्यासाठी मागे वळले तेव्हा माझ्या पाठीमागे उभे होते. त्या रात्रीनंतर आमच्या आयुष्याला तोच दुःखाचा काळ पूर्णपणे संपला होता. अण्णासाहेब समंजसपणे, त्यांनी माझ्यावरील निस्सीम प्रेम आणि आमच्यातील ही छानशी मैत्री आमच्या नात्याला एक वेगळाच रंग दिला होता. आम्ही दररोज लहान सहान गोष्टीमध्ये आनंद शोधत एकमेकांची फिरकी घेत आणि प्रेमाच्या या सुंदर प्रवासाचा आनंद घेत जीवन जगत होतो. दिवसामागून दिवस जात होते आणि आमच्या आयुष्यात एक नवीन छान लय आली होती. पण एक शांत संध्याकाळी अचानक असे घडले ज्यामुळे आमच्या या सुरळीत चाललेल्या आयुष्याला एक भयंकर गूढ वळण मिळाले. ती एक पावसाळी संध्याकाळ होती. अण्णासाहेब नेहमीप्रमाणे अभ्यासाच्या खोलीत बसून काही कागदपत्रे तपासत होते तर मी स्वयंपाकघरात रात्रीच्या जेवणाची तयारी करत होते. अचानक वाड्याच्या मुख्य लाकडी दरवाजावर जोराची थाप पडली. एवढ्या पावसात आणि रात्रीच्या वेळी कोण आलं असेल या विचारांनी माझ्या मनात धडधड वाढली. मी दाराजवळ जाऊन हळूच विचारलं, कोण आहे? बाहेरून कोणताही आवाज आला नाही. फक्त पुन्हा एकदा कडी वाजली. मी हळूच दार उघडले पण बाहेर कुणीच नव्हते. फक्त पायऱ्यावर एका काळ्या रंगाचं पाकिट ठेवलेलं होतं. मी ते पाकिट उचलले आणि दार लावून घेतले. पाकिटावर कोणत्याही पत्त्याचा किंवा नावाचा उल्लेख नव्हता. फक्त लाल शाईने लिहिले होते, अण्णासाहेबांसाठी. मी ते पाकिट घेऊन अण्णासाहेबाच्या खोलीत गेले. अण्णासाहेब बाहेर कोणीतरी हे पाकिट ठेवून गेले आहे. अण्णासाहेबांनी माझ्या हातातून ते पाकिट घेतले. जशी त्यांची शाई ते कागद पाहिले तसं त्याच्या चेहऱ्यावरचा अचानक रंग उडाला. त्यांचे हात हलकेच कापू लागले. त्यांनी घाईघाईने ते पाकिट उघडले. आत एक जुना पिवळा पडलेला फोटो आणि एक चिठ्ठी होती. तो फोटो पाहताच अण्णासाहेबाच्या हातातून तो खाली पडला. मी झुकून तो फोटो उचलला. फोटोत 25 वर्षापूर्वीचे तरुण अण्णासाहेब उभे होते, पण त्यांच्या शेजारी एक अनोळखी स्त्री उभी होती जिच्या चेहऱ्यावर काळ्या शाईने काठ मारलेली होती. चिठ्ठीवर फक्त 2 ओळी लिहिल्या होत्या. अमितच्या मृत्यूचा सूड अजून पूर्ण झालेला नाही. ज्या सत्याला तुम्ही 25 वर्षे वाड्याच्या भिंतीमध्ये गाठून ठेवले होते आहे ते आता बाहेर येणार. कोमल, अण्णासाहेबांची खरा चेहरा ओळख. चिठ्ठी वाचून माझ्या पायाखाची जमीनच सरकली. अमितचा अपघात खरोखरच अपघात होता की त्यामागे काही भयंकर षडयंत्र होतं? आणि ते फोटोतील अनोळखी स्त्री कोण होती? अण्णासाहेब, हे काय आहे? अमितच्या अपघाताबद्दल ही चिठ्ठी कोण बोलतंय? मी थरथरत्या आवाजाने विचारलं. अण्णासाहेबांनी माझे दोन्ही खांदे घट्ट पकडले. त्यांच्या डोळ्यात मी कधीही न पाहिलेली एक भीती आणि काळजी दिसत होती. मीरा, या चिठ्ठीवर विश्वास ठेवू नकोस.
कोणीतरी आपल्याला वेगळे करण्याचा आणि वाड्याच्या भिंतीत शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहे. तू काहीही विचार करू नकोस. ते अत्यंत अस्वस्थ होऊन म्हणाले. पण त्या रात्रीपासून वाड्यात एक विचित्र घटना घडायला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी रात्री जेव्हा पूर्ण वाड्यात अंधार पसरला होता, मला अण्णासाहेबांच्या अभ्यासाच्या खोलीतून कोणाच्या तरी कुजबजण्याचा आवाज आला. अण्णासाहेब सोफ्यावर झोपलेले होते. मग खोलीत कोण बोलत होते? मी हळूच पावले टाकत अभ्यासाच्या खोलीच्या दारापाशी गेले. दाराच्या फटीतून आत पाहिले तर अण्णासाहेब कोणाशी तरी फोनवर अत्यंत रागात बोलत होते. मी तुला आधीच सांगून ठेवलं आहे, त्या जुन्या गोष्टीचा आता उल्लेख करायचा नाही. मीराला जर त्या रात्रीचे सत्य समजलं तर सर्व काही संपून जाईल. अमितच्या अपघाताचा पुरावा मी केव्हाच नष्ट केला आहे. अण्णासाहेब फोनवर कोण धास्तावलेल्या आवाजात फुटफुटत होते. त्यांचे ते वाक्य ऐकून माझ्या अंगावर ससरून काटा आला. अमितच्या अपघाताचा पुरावा नष्ट केला आहे म्हणजे अमितचा अपघात अण्णासाहेबांच्या आधीपासूनच माहीत होता की अमितच्या जाण्यामागे अण्णासाहेबांचे हात होता. माझे डोके सुन्न झाले होते. ज्या पुरुषावर मी माझ्या स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला, त्याच्या प्रेमात माझी भूतकाळातील सर्व दुःखे विसरले. तेच अण्णासाहेब माझ्यापासून काहीतरी भयंकर रहस्य लपवत होते. मी मागच्या पावली माझ्या खोलीत आले. माझे श्वास वेगाने चालले होते. अण्णासाहेबांच्या त्या शांत आणि समाजाच्या चेहऱ्यामागे एक असा गडद भूतकाळ दडले होता ज्याची कल्पनाही मी करू शकत नव्हते. थोड्या वेळाने वाड्याच्या मागील पडवीत मला कोणाच्या तरी चालण्याचा आवाज आला. मी खिडकीतून बाहेर पाहिले तर रेनकोट घातलेला एक गूढ व्यक्ती वाड्याच्या मागच्या जुन्या विहिरीकडे जात होती आणि त्याच्या पाठोपाठ अण्णासाहेबही हातात विजेरी टॉर्च घेऊन घाईघाईने त्या विहिरीच्या दिशेने निघाले होते. काळोख्या रात्री मुसळधार पावसात त्या जुन्या विहिरीपाशी असे कोणते रहस्य दडले होते? अण्णासाहेब नक्की कोणाला भेटायला गेले होते आणि त्या चिठ्ठीत लिहिलेले सत्य नेमकं काय होतं? या सर्व प्रश्नाच्या वादळात मी एकटीच अडकले होते आणि या गूढ रहस्याचा उलगडा करण्यासाठी मला पावसाळी रात्री वाड्याच्या मागील अंधारात उतरावे लागणार होते. विजेरीची तो पिवळा प्रकाश आणि पावसाचे तुषार यामुळे अंधारात स्पष्ट दिसत नव्हते. मी झाडाच्या आडोशाने हळूच सरकले. माझे हृदय इतक्या वेगाने धडधडत होते की त्याचा आवाज मला स्वतःलाच ऐकू येत होता. अण्णासाहेब त्या विहिरीच्या खाटावर उभे होते. त्यांच्यासमोर ते रेनकोट घातलेली व्यक्ती उभी होती. पावसाच्या आवाजात त्यांचे बोलणे ऐकू येत नव्हते, पण दोघांच्या हातांच्या हालचालीवरून प्रचंड वाद सुरू असल्याचे स्पष्ट जाणवत होते. अचानक त्या व्यक्तीने आपल्या रेनकोटच्या खिशातून एक छोटी काळी डायरी बाहेर काढली आणि ती अण्णासाहेबांच्या दिशेने दाखवली. ती डायरी पाहताच अण्णासाहेबांनी ती हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्या धक्काबुक्कीत त्या व्यक्तीच्या डोक्यावरील रेनकोटची टोपी मागे सरकली आणि विजेरी प्रकाशात त्याचा चेहरा स्पष्ट दिसला. तो चेहरा पाहून माझ्या तोंडून एक बारीक किंचाळी बाहेर पडणार होती, पण मी हाताने तोंड घट्ट दाबले. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून गावातील जुने डॉक्टर कुलकर्णी होते. डॉक्टर कुलकर्णी हे अमितचे अत्यंत जवळचे मित्र आणि आमच्या कुटुंबाचे डॉक्टर होते. अमितच्या अपघातानंतर त्यांनीच अमितचा मृतदेह तपासून पोलिसात अहवाल दिला होता. अण्णासाहेब, 25 वर्ष मी तुमची हे गुप्त रहस्य पोटात सांभाळले, पण आता मला माझा मोबदला हवा आहे. डॉक्टर कुलकर्णी रागाने ओरडले. जर तुम्ही मला ठरलेले पैसे दिले नाहीत तर ही डायरी आणि अमितच्या मृत्यूचे खरे मेडिकल रिपोर्ट मी थेट पोलिसांना आणि मीराला देईन. अण्णासाहेब अत्यंत हताश आणि काकुळतीने म्हणाले. कुलकर्णी, मी तुम्हाला हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहे, पण मीराच्या आयुष्यात आता कुठे आनंद आला आहे? तिला काहीही सांगू नका. अमितचा मृत्यू एक अपघातच होता हेच तिला पटवून द्या. अपघात? डॉक्टर कुलकर्णी मोठ्यानं हसले. अण्णासाहेब, अमितच्या गाडीचे ब्रेक फेल कोणी केले होते हे या डायरीत स्पष्ट लिहिले आहे. तुम्ही स्वतः. त्यांचे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच अण्णासाहेबांनी डॉक्टर कुलकर्णीचे हात घट्ट पकडले. मी ते सर्व अमितला आणि या वाड्याला वाचवण्यासाठी केले होते, पण तुम्ही आता ब्लॅकमेल करू शकत नाही. त्या दोघांमध्ये पुन्हा एकदा भयंकर झटपट सुरू झाली. विहिरीच्या निसरड्या काठावर डॉक्टर कुलकर्णीचा पाय घसरला. अण्णासाहेबांनी त्यांना वाचवण्यासाठी हात पुढे केला, पण उशीर झाला होता. डॉक्टर कुलकर्णी जोरदार आक्रोशासह त्या विहिरीत खाली पडले. छपाक असा मोठा आवाज झाला आणि विहिरीतील पाण्यात शांतता पसरली.
अण्णासाहेब विहिरीच्या काठावर चुन्न होऊन बसले. त्यांच्या हातात फक्त काळी डायरी उरली होती. मी झाडामागे थरथर कापत उभी होते. माझे डोके पूर्णपणे सुन्न झाले होते. अमितचा अपघात झाला नव्हता, त्याचा खून झाला होता. आणि ज्या अण्णासाहेबावर मी स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला, त्यांच्याच हाताने ब्रेक फेल केले गेले होते. मी मागे सरकले आणि धावत वाड्यात आले. माझ्या खोलीत येऊन मी दार बंद केले आणि भिंतीला टेकून खाली बसले. डोळ्यातून अश्रूंच्या धारा पाझरत होत्या. ज्या माणसाच्या मिठीत मला सुरक्षित वाटत होते, त्याच्या प्रेमाने मला पुन्हा जगायला शिकवले, तेच माझ्या पतीचे मारेकरी आहेत. हा विचारच माझ्या काळजाचा तुकडे करत होता. थोड्या वेळाने बाहेर अण्णासाहेबाच्या पावलांचा आवाज आला. त्यांनी माझ्या खोलीच्या दारावर हळूच थाप मारली. मीरा, तू झोपलीस का? त्यांचा तोच मऊ चिंताक्रांत आवाज आला. मी माझे अश्रू पुसले, आवाज व्यवस्थित केला आणि दार उघडले. अण्णासाहेब संपूर्ण भिजलेले होते. त्यांच्या हातात काळी डायरी होती, जी त्यांनी पटकन आपल्या पाठीमागे लपवली. अण्णासाहेब, तुम्ही पावसात कुठे गेला होतात? मी अत्यंत सामान्य राहण्याचा प्रयत्न करत विचारले. अण्णासाहेबांनी माझ्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात एक भयंकर वेदना, पश्चाताप आणि भीती होती. मीरा, मला तुला काहीतरी सांगायचे आहे. आज जर मी तुला सत्य सांगितले नाही तर माझा आत्मा मला कधीच माफ करणार नाही. त्यांनी ती काळी डायरी माझ्या हातात दिली. ही डायरी वाच मीरा, आणि हे वाचल्यानंतर तू मला पोलिसांच्या हवाली कर किंवा मला मारून टाक, पण सत्य जाणून घे. माझे हात थरथरत होते. मी डायरी उघडली. त्या डायरीच्या पहिल्या पानावर अमितचे हस्ताक्षर होते आणि आज जे लिहिले होते ते वाचून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. मी थरथरत्या हातांनी ती काळी डायरी उघडली. जुन्या कागदावर अमितचे ओळखीचे हस्ताक्षर. मला क्षमा कर अण्णासाहेब, मी व्यवसायात घेतलेले कर्ज इतके वाढले की सावकार आता मला आणि माझ्या वाड्याला संपवायची धमकी देत आहेत. माझ्या चुकीमुळे माझ्या वडिलांची आणि मीराची अब्रू आयुष्याला पणाला लागलेले आहे. जर मी राहिलो तर लोक मीराला त्रास देतील, म्हणूनच मी स्वतःच आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझ्या गाडीचे ब्रेक स्वतः फेल करत आहे, जेणेकरून माझ्या अपघाताचा विमा इन्शुरन्स रकमेतून वाड्याचे सर्व कर्ज फिटेल आणि मीराचे आयुष्य सुरक्षित राहील. अण्णासाहेब, मीराला हे कधी समजू देऊ नका. तिला वाटू दे की हा एक अपघात होता, नाहीतर ती स्वतःला दोष देत राहील. डायरीतील त्या ओळी वाचून माझ्या डोळ्यातून गळागळा अश्रू वाहू लागले. ज्या अमितला मृत्यूचा आघात मी 2 वर्ष सहन करत होते, त्या अमितने स्वतःच्या कुटुंबाला आणि मला वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणाचा त्याग दिला होता. अण्णासाहेब माझ्यासमोर गुडघ्यावर बसले होते. त्यांचे डोळेही पाण्याने भरले होते. मीरा, अण्णासाहेब गडूळ आवाजात म्हणाले. अमितच्या निर्णयाने मी पूर्णपणे उद्ध्वस्त झालो होतो. त्याचा तो त्याग आणि ते सत्य बाहेर आले होते असते तर पोलीस तपास, सावकाराचा त्रास आणि समाजाच्या टोमण्यामुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले असते. म्हणूनच मी डॉक्टर कुलकर्णींना पैसे देऊन अमितचा निर्णय अपघात म्हणून नोंदवायला सांगितला. मला अमितचं नाव आणि तुझी अब्रू वाचवायची होती. ते पुढे म्हणाले. पण डॉक्टर कुलकर्णीचा हाव वाढत गेले. तो मला ब्लॅकमेल करू लागले. आज रात्री जेव्हा मला धमकी द्यायला आले तेव्हा मी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्या झटापटीत विहिरीत पडले. माझे मन सुन्न झाले होते. अण्णासाहेब, अमितच्या अपघाताचा कट रचला नव्हता तर अमितच्या अपघाताचे भयंकर सत्य जगापासून लपवून मला आणि कुटुंबियाच्या प्रतिष्ठेला वाचवण्यासाठी 25 वर्ष त्रास सहन करत होते. ज्या माणसाला मी काही क्षणापूर्वी संशयाने पाहत होते, त्यांनी स्वतःच्या भावना आणि दुःख बाजूला ठेवून मला नेहमी एका ढालीसारखे रक्षण दिले होते. मी हळूच पुढे झाले आणि अण्णासाहेबांचे हात धरून त्यांना उभे केले. अण्णासाहेब, तुम्ही अमितचे वचन पाळण्यासाठी स्वतःच्या आयुष्याची होळी केली. तुम्ही मला एकटे पडू दिले नाही. या जगात तुमच्यापेक्षा जास्त मला कोणीच समजू शकत नाही. मी त्यांच्या छातीवर डोके टेकवत रडत म्हणाले. अण्णासाहेबांनी मला आपल्या खंबीर बहुपाशात घट्ट पकडून ठेवले. त्या वादळी रात्री सर्व रहस्य आणि गैरसमजाचे पडदे दूर झाले होते. डॉक्टर कुलकर्णीच्या विहिरीत पडण्याला पोलिसांनी एक दुर्दैवी अपघात मानले, कारण ते रात्रीच्या वेळी दारूच्या नशेत वाड्यात शिरले होते. काही महिने निघून गेले. भूतकाळाची ती काळी सावटं आता पूर्णपणे ओसरली होती. अमितच्या त्यागाचा आदर करत
आम्ही दोघांनीही पुढे जाण्याचा निर्णय घेतला. अण्णासाहेबांचे ते प्रौढ समंजस्य आणि निस्सीम प्रेम आणि माझी त्यांच्याबद्दलची अतूट निष्ठा यांनी आमच्या नात्याला एक नवीन आणि पवित्र परिणाम दिले होते. आता तो जुना वाडा दुःखाच्या शांततेत नाही तर प्रेमाच्या आणि आनंदाच्या सुरांनी गुंजत होता. समाजाच्या चौकटीच्या पलीकडे जाऊन दोन एकाकी आत्म्यांनी एकमेकांच्या साथीने आयुष्याची एक नवीन सुंदर आणि सुखद पहाट साजरी केली होती.